पुण्यपावन नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सिन्नर तीर्थक्षेत्राचा महिमा, वीरभद्राचं मंदिर का, मोठ्या गणेशाचं मंदिर का, देव नदीचा उगम कोण अंबा, अगं त्याने ती लीला केली, मायावी आवाज काढला, पुत्र सुरक्षित आहे, गणेश सुरक्षित आहे, सोन अंबा दोघांच्या नयनातून निघालेली, ईश्वर शिव आणि आदिमाया मा पार्वती यांच्या नयनातून निघालेली, दुःखासुरू आणि आनंदासुरू, यातून सोन अंबा कोण अंबा या पावन कुशीतून निघालेली देव नदी मा गोदावरी संगमास सांगवी नावाचं गाव आहे, त्या गावी गोदावरीचा संगम झाला. भगवान शिवांच्या 32व्या अवताराची कथा सुरुवात होत आहे. भगवान शिवांचा 32वा अवतार नर्मदापूर नावाचं गाव आहे. त्या गावी महान शिवभक्त त्याचं नाव विश्वानर. पुत्र होत नाही म्हणून दोघं पती पत्नींनी घोर तप केलं, साधना केली, व्रतवैकल्य केले. पुण्य पाहिजे, नशिबाला पाठीशी पुण्य पाहिजे. पुण्याविना कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही, कदापि शक्य नाही. म्हणून पुण्य पाहिजे, नशिबाला पाठीशी पुण्य पाहिजे. सामान्य पुण्य, दिव्य कर्म, दिव्य पुण्य, दिव्य जन्म, जन्म कर्म चमे दिव्यम. शुद्ध पुण्य, शिव उपासनेचं अलौकिक महात्म्य. एक दिवशी त्या शिवभक्ताला साक्षात स्वप्नात जाऊन सांगितलं, बाळ मी प्रसन्न आहे, काय मागायचं ते माग. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, भगवान जन्म जन्मांतरी आपली अनन्य निष्काम साधना भक्ती घडावी. कधी विरह खंडता पडू नये, त्याची ती वरदानवाणी मागणी ऐकून भगवान शिव अतिप्रसन्न झाले. अजून काहीतरी माग. म्हटलं यापेक्षा मला काहीच मागायचं नाही. भगवान शिवांनी त्याचा अंतरंग दुःख, अंतरंग मन हे जाणून त्याला आशीर्वाद दिला, जा एकच गोष्ट तुझ्यामध्ये कमी आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या पोटी जन्म घेईन. भगवान शिवांच्या कृपेने सुपुत्र जन्माला आला, सद्गुणी रूपवान पुत्र झाला. त्याच क्षणामध्ये
नारद महर्षींचं आगमन. ऋषवर्या, पुत्र झाला, पण हा पुत्र अल्पायुषी होईल. एक सांभाळ म्हणून, तुझं कर्तव्य म्हणून मी तुला एक अंतरंग गोष्ट सांगतो. याला शस्त्रापासून, अस्त्रापासून, अग्नीपासून, विजेपासून सावध ठेव. याचा मृत्यू या 5 कारणामुळे होईल. महाराज, ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर ऋषवर्य अति दुःखित झाले. ऋषवर्यांनी स्वतःने आपल्या पुत्राला शिव उपासनेचं प्रेम तत्व पाजलं. तो बालक सुद्धा पित्याच्या आज्ञेस्तव अखंड शिवभक्तीमध्ये रत असायचा. त्या बालकाने खडतर असं तप केलं. ते तप पाहून इंद्राला त्याबद्दल मत्सर वाटला. इंद्र वेश पालटून तिथं आले आणि बाळा, मी प्रसन्न आहे, काय मागायचं ते माग. बालकाने विचारलं, तुम्ही कोण आहात? याने आपला परिचय दिला, मी राजा इंद्र आहे, देवांचा राजा इंद्र. बालक म्हणाला, मी त्रिभुवनामध्ये भगवान शिवांना सोडून कुणालाही ओळखायला तयार नाही, ओळखत नाही. हे त्याचं वाक्य ऐकून इंद्राचा क्रोध अनावर झाला. वज्र फेकले, बाळ मूर्छित झाला. प्राण जाणार तेवढ्यामध्ये शिव प्रगट झाले. भगवान शिवांनी बाळाला उचललं, आलिंगन दिलं आणि त्याला आशीर्वाद दिला, दीर्घायुष्य. शिवभक्ताच्या पुत्राची भविष्यवाणी खोटी करण्यासाठी भक्तीत काय सामर्थ्य आहे या प्रसंगाने आपल्याला कळून दिले. यासाठी शिवभक्ती करा. भगवान शिवांचा 33वा अवतार कथा सुरुवात होत आहे. देवदेवतांना आपल्या सत्तेचा, शक्तीचा अभिमान झाला. भगवान शिवांचं कार्य, भगवान शिव हे परीक्षक असल्यामुळे देवदेवतांना खोटा झालेला अभिमान, अनुचित स्वार्थ दूर करण्यासाठी भगवान शिवांनी यज्ञेश्वर नावाचा 33वा अवतार घेतला. प्रसंग समुद्र मंथन, अनमोल रत्न निघाले. निघताच प्रत्येक जण हे मी स्वीकारतो, हे मला द्या. भगवान शिव घ्या घ्या म्हणवणारे 14 रत्नामध्ये हलहल विष निघालं. दुर्दैव
निघालेल्या सर्व वस्तू मला द्या, मी स्वीकारतो. हलहल विष निघालं, ते विश्वामध्ये विष रूपानं फाकू लागलं. त्याचा व्हायरस, त्याचे दुष्परिणाम, त्याचे परिणाम जगाला पीडा बाधक होऊ लागले. शेवटी भगवान शिव म्हणाले, आतापर्यंत निघालेल्या सर्व वस्तू आपण स्वीकारल्या, हे हलाल विष. त्यावेळेस भगवान शिवांना सर्वांनी विनंती केली, प्रार्थना केली, हे आदिनाथा, हे हलाल विष आपल्याशिवाय निर्विष होणार नाही. कृपया जगदाधार, आनंदकंद, विश्व आधार आपण आहात. सर्व प्राणी मात्राचे माता पिता आहात. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या महान व्हायरस दुःखातून जगाला वाचवा. भगवान शिवांनी त्यांची प्रार्थना विनंती ऐकली. हे आपलं तर ब्रीद आहे, म्हणून जगावर, देवावर आलेलं संकट, प्रजेवर आलेलं संकट स्वतः आपल्यावर घेतलं. हलहाल विष पूर्ण प्राशन केलं. त्याचा परिणाम भगवान शिवांचा कंठ निळा झाला. तेव्हापासून लाडले भक्त भगवान शिवांना नीलकंठ, नीलकंठेश्वर या नावाने हाक मारू लागला. नाना उपाय केले, पण 10 शांत होते. सर्प गुंडाळले, सर्प विलेपन केलं, सर्वांग भस्म लावला, चंदनाची उटी लावली, पण 10 शांत होते. शेवटी आकाशवाणी झाली, राम नामाचा गुटखा घ्या. 10 शांत. प्रभूने ती आकाशवाणी ऐकली. राम नाम सुरू केलं. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम बरानने. पुन्हा आकाशवाणी झाली. हे आदिनाथा, हे भोलेनाथा, ही आपल्या देहाला झालेली पीडा, यासाठी थोडी विश्रांती पाहिजे. त्रिभुवन पावनी मा नर्मदा हिच्या उत्तर तटाला आपण थोडी विश्रांती करा. म्हणून नर्मदेच्या उत्तर तटाला गुजरात प्रांतामध्ये नीलकंठेश्वर महादेव या ठिकाणी भगवान शिवांनी विश्रांती केली. त्यावेळेस विषानंतर समुद्रातून मदिरा निघाली, सुरा निघाली. सुरा नावाची दारू. भगवान शिवांनी विचार केला, आपल्या दैवी कार्यासाठी याचा उपयोग होईल. म्हणून त्यांनी आसुरांसाठी तिला वरदान दिलं. सुरा नावाची दारू तिचा मोह वाढवला. असुर
दंग होत गेले आणि नंतर शेवटचं निघालं अमृत. त्याच क्षणी भगवान भोलेनाथांनी ते अमृत सर्व देवांना वाटून दिले. देवांचा अभिमान, आम्ही आमच्या पुरुषार्थ बलाने विजयी झालो हे जाणून त्यांची चूक त्यांना कळून दिली, त्यांचा अभिमान दूर केला. यज्ञ प्रसंगी इवर वृक्षाची छोटी पाली त्यांना सांगितलंय एवढी उचलून फेका. सर्वांनी प्रयत्न केला, उचले ना. सर्वच असफल झाले. भगवान शिव पाहताय आणि विचारताय, कुठं गेलं तुमचं सामर्थ्य? ऐकून सर्व गर्भ गळीत झाले. त्यांनी त्या ठिकाणी यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञ आरंभला. त्या यज्ञकुंडातून भगवान शिव यज्ञेश्वर रूपात प्रगट झाले आणि देवदेवतांना निजभक्तांना एक बोध केला, संदेश केला. स्वतःच्या बळाची, चातुर्याची प्रशंसा करणारे, कुठं गेलं तुमचं बळ? आपण देव आहात. खोटा अहंकार दूर करा. आपल्याकडून होणाऱ्या पुरुषार्थाच्या कार्याशी कोणीतरी एक ईश शक्ती काम करते हे कदापि विसरू नका. करता करविता वेगळा असतो. त्याच्या कृपेशिवाय कोणतीच गोष्ट सफल होत नाही. शिवा दृश्य झाले. देवांना पश्चाताप झाला. सर्वांनी भगवान शिवांची क्षमा मागितली. भगवान शिवांचा 34वा अवतार कथा सुरुवात होत आहे. भगवान शिव परीक्षकच असल्यामुळे एक वेळेस दुर्वासांची परीक्षा पाहिली. शिव अवतार दुर्वास यांनी एक वेळेस भगवान श्रीरामांची परीक्षा पाहिली. निजधामाचा काल. रामकुटेमध्ये एकटे असताना गेले. गप्पा चांगल्याच रंगल्या. इतक्यात लक्ष्मण आत आला. दुर्वास क्रोधायमान, रामा, धर्मशास्त्र नियम काय आहेत? 2 माणसे एकांतामध्ये बोलत असताना तिसऱ्याने जाऊ नये असे असताना तू जर निमूर्तधारी आहेत असताना हे का घडलं? राम लक्ष्मणाने दुर्वास नेमके कोण आहेत हे जाणलं आणि शास्त्र नियमाप्रमाणे अवतार देव मर्यादा सूत्र कळून देण्यासाठी महाराज लक्ष्मणाला 1 वर्ष त्याग करील असा शाप दिला. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भगवान शिवांनी लक्ष्मणाकडे जाऊन भगवान रामचंद्र प्रभूंना विनंती करून जवळ केलं, कुशीत घेतलं आणि दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून
आपलं हे शिवरश दोघांच्याही मस्तकी शिरी संक्रमित केलं, प्रेरित केलं. भगवान शिवांचा चौतीसाव्या अवताराची कथा सुरुवात होत आहे. दुर्वास हे शिव अवतारी असल्यामुळे शिवरूपात दुर्वास मुनी भगवान कृष्णांची परीक्षा पाहू लागले. एकदा तर द्रौपदीची परीक्षा पाहिली. प्रसंग असा, द्रौपदी घाटावर कपडे धुत होते, दुर्वास स्नान करत होते. अचानक वेगवान वाहणाऱ्या पाण्यामध्ये स्नान करताय. वेगवान वाहणाऱ्या पाण्याने अचानक लंकी सुटून वाहून गेली. यामुळे दुर्वास समोर स्त्री कपडे धुते, नग्न अवस्थेत बाहेर निघणं कठीण झालं. बाहेर निघेना. द्रौपदी सामान्य नव्हती. जन्मजन्मांतराचं अलौकिक पुण्य त्या दिव्य दृष्टीतून, दिव्य योगातून समोरचा प्रकार तिने जाणला, ओळखला. आणि थोडी वर गेली. आपला भरजरी साडीचा पदर फाडला. नेमका तो त्यांच्या हाती कसा येईल अशा प्रकारे सोडला. हे जाणून तो पदर लंगोटी म्हणून स्वीकारला, लावली आणि बाहेर येऊन द्रौपदीला आशीर्वाद दिला. जाय बाले, तू साधूची लज्जा राखली ना, तू साधूचं दुःख जाणलं ना, याचं ज्ञान पूर्वपुण्याच्या योगाने तुला प्राप्त झालं. त्याच क्षणी दुर्वास या रूपातून भगवान शिव प्रगट झाले आणि सांगितलं, जा तुझ्या आयुष्याच्या अवताराचा मी कवच होऊन राहील. एक वेळेस तिची वस्त्र पुरवली नाही, आशीर्वाद दिल्यामुळे वस्त्रच ते झाले. असा हा 34वा अवतार भगवान शिवांचा. 35व्या अवताराची कथा सुरुवात होत आहे. भगवान शिवांनी एकदा एका वेशीचीही परीक्षा पाहिली. सात दिवस कामनापूर्ती वेशीचा धंदा करणारी, पण सोमवारी व्रतस्थ राहणारी, निरंकार राहणारी, त्रिकाल संध्या, त्रिकाल पूजा, त्रिकाल जप, अखंड गळती, अभिषेक, बेल समर्पण करणारी, अति निष्ठेने 16 सोमवाराच्या व्रतासारखं एकनिष्ठ असणारी. हे कारण नारदांनी भगवान शिवांना सांगितलं. भगवान शिवांनी विचार केला, एक वेळेस आपण तिचीही परीक्षा पाहू. भगवान शिव तिथं आले. एक वैश्य रूपात प्रगट झाले.
दोन्ही हातामध्ये दिव्यकांती सुवर्ण कंकण. सोमवारचा दिवस, त्याच दिवशी मला रतिसुखाची इच्छा पुरवायला. त्यावेळेस तिनं सांगितलं मी व्रतस्थ आहे. नंतर आपण 3 दिवस इथं वास करावा, मी तुमची इच्छा पुरवी. या शब्दाने ती अर्धांगिनी या नियमात बांधल्या गेली. तोपर्यंत त्यांनी सांगितलं हे सुवर्ण कंकण आपण लिंगलिक सुवर्ण कंकण आपण सुरक्षित ठेवावे. तिने ते लिंगरूप सुवर्ण कंकण एका खोलीत सुरक्षित ठिकाणी ठेवले. मंगळवारचा दिवस, सूर्योदय झाला. तिने पारणं सोडलं. दीप सूर्योपासना आरती ओवाळणार तेवढ्यामध्ये भगवान शिवांनी लीला केली. परीक्षाच पाहण्याकरता आले होते. पूर्णपणे त्या वाड्याला आग लावली. संपूर्ण वाडा जळून खाक होऊ लागला. तेवढ्यामध्ये ज्या ठिकाणी ठेवलेले ते लिंग स्वर्ण कंकण जळून खाक झाले. भगवान शिव म्हणाले माझं कंकण द्या, माझं कंकण द्या. जळून खाक झालं, मी काय करू. त्यावेळेस सांगितलं नाही, मला माझं कंकण हवंय. मला माझं कंकण परत मिळालं नाही तर मी अग्निदहन करीन. महाराज भगवान शिवांनी हे सांगितल्यानंतर तिने विचार केला 3 दिवस या व्रतात मी तुमची अर्धांगिनी आहे. मी तुमचं कंगन देऊ शकत नाही. अतिथी आणि पती यांची इच्छापूर्ती मी करू शकत नाही. याच्या प्रायश्चित्तार्थ मी त्या कंकणाप्रमाणे मी माझा देह नष्ट करते. तिने अग्नी प्रज्वलित केला, अग्निकाष्ठ प्रज्वलित केला. उडी घेणार त्यावेळेस भगवान शिवांनी आपलं मूळ रूप प्रगट केलं. तिचा हात धरला आणि सांगितलं थांब, आत्मदहन करू नको. तू सोमवारची व्रतधारी, किती निष्ठा आहे तुझ्यामध्ये माझ्याबद्दल. केवळ मी परीक्षा पाहण्यासाठी आलो. मूळ रूपात दर्शन दिल्यानंतर तिने भगवान शिवांना त्याच ठिकाणी वचन दिलं, इथून पुढे मी आजपासून देह विक्री धंदा करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत दररोज एक भक्त राहून शिव उपासनेचं, त्रिकाल संध्येचं, व्रताचं पालन करेल. भगवान शिव म्हणाले ठीक आहे, मी तुला आशीर्वाद देतो. तुला पुढील जन्म लोकांतर शिवलोक प्राप्ती होईल. भगवान शिवांच्या 35व्या अवताराची कथा समाप्त होत आहे.
भगवान शिवांचा 36वा अवतार. एक विशाल पर्वतरांग, पलीकडच्या आणि अलीकडच्या राज्यामध्ये जाण्यासाठी एकच खिंड, छोटीशी खिंड. घोर जंगलातून येत असताना 3 दिवसाचा प्रवास. पैल राज्यातून आलेला प्रवासी ऐल भागात आल्यानंतर त्या ठिकाणी एक महान शिवभक्त भिल्ल राहत होता. आलेल्या अतिथीची सेवा करणं हा त्याचा धर्म बनून गेला. अखंड नामानुसंधान, शिवोपासना, सर्वत्र शिवदर्शन घेणारा, आलेल्या अतिथीची सेवा, आशीर्वाद घेणारा. भगवान शिव सर्वज्ञ असल्यामुळे त्यांनी हे जाणलं. स्वतःच जंगलातून अतिथी रूपाने तिथं आला. त्याने भगवान शिवांना आसन दिलं, उच्चासन दिलं, पाद्यपूजा, महापूजा, चरणतीर्थ, पाद प्रक्षालन केलं. आपण आणलेले फळ, दूध त्यांना दिलं. प्रवासातून आला, थकलात, मुक्काम करा. महाराज, छोटी मोडकळीस आलेली कुटिया. भगवान शिवांना कुटियाच्या बाहेर एक पलंग टाकून दिला, त्यावर आसन टाकून आणि विश्रांतीला विनंती केली. तो भाऊक नावाचा भिल्ल आपल्या पत्नीला सांगताय, हे जंगल आहे, हिंस्र प्राणी या ठिकाणी येतात. अतिथीच्या रक्षणार्थ आपण एक करू. नऊ वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत तू हिंस्र प्राण्यापासून रक्षण म्हणून पहारा कर. 12 नंतर 6 वाजेपर्यंत मी पहारा कर. पती आज झोपले. ती हातामध्ये भाला घेऊन 12 वाजेपर्यंत पहारा करू लागली. पतीला उठवलं. पती पहारा करू लागले. ती आज जाऊन विश्रांती करू लागली. भोलेनाथानं विचार केला, याला सनात केलं पाहिजे. याला आतापर्यंत संत सेवेचं, अतिथी सेवेचं पुण्य दिलं पाहिजे. महाराज, प्रत्यक्ष भोलेनाथानं त्याच्या समोर एक लीला केली. पलंगावर असलेली अतिथी मूर्ती आणि दुसरीकडे दुसरी लीला केली. एक वाघ जाळीतून आलाय. असले त्या भालुकावर, त्या बिल्लावर झेप घेतली. त्याला जबड्यात उचलून झाम झाम करत करत एक एक पाऊल टाकत टाकत किर्राशा दरीतून खाली उतरू लागला. कार्य आटोपलं, लीला आटोपलं, अदृश्य झालं.
भगवान भोलेनाथानं पुन्हा एक लीला केली, आकाशवाणी केली. आक्रोश केला, टाहो फोडला. बिल्लाने मला वाघाने खाल्लंय. बाहेर आली, पाहते तर तो वाघ तोंडामध्ये आपले पती पाहून एकदम आक्रोश केला. हे अतिथी देवा, वाचवा. त्यावेळेस भगवान शिवांनी मूळ रूपात प्रगट होऊन दोघांनाही दर्शन दिलं, आशीर्वाद दिला. वाघही मीच होतो. यतीश्वर या रूपात मी तुमची परीक्षा पाहण्यासाठी आलो. हे अतिथी देवा, आपण शिवरूपात मला दर्शन दिल्यामुळे आम्ही धन्य आहोत, धन्य झालो. भगवान शिवांनी त्याच क्षणी त्यांना आशीर्वाद दिला. जन्म जन्मांतरे तुम्हाला ईश्वरी योग प्राप्त होईल. अनन्य निष्काम सेवेचं पुण्य जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेच अतिथी पुढील जन्मात नळ आणि दमयंती जोडपे म्हणून जन्माला आले. भगवान शिवांच्या 36व्या अवताराची कथा समाप्त होत आहे. भगवान शिवांच्या 37व्या अवताराची कथा प्रारंभ होते. अशीच एक डोंगराची पाळखिंड लगत भगवान शंकरांचा निवास, उंच असं छोटस शिखर. एक वेळेस प्रजेवर संकट आलं. प्रजा देवांचा राजा इंद्र यांच्याकडे गेली, आपलं गाऱ्हाणं मांडलं. देवांचा राजा इंद्र म्हणाले, हे गाऱ्हाणं आपण भगवान ब्रह्मदेवाकडे मांडू. देव इंद्र आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं. भगवान ब्रह्मदेवाने सर्वांना घेऊन वैकुंठात महाविष्णूंकडे गेले. भगवान महाविष्णूंना घडलेला प्रकार सांगितला. सर्व त्रैलोक्यातील देवदेवता विचार करू लागले, या महान संकटातून एकच आपल्याला सोडू शकतात, ते म्हणजे भगवान शिव. कुठं आहेत? शोध घेतला. भगवान ब्रह्मदेवाने सांगितले, आमच्या पर्वताच्या पावन कुशीमध्ये त्यांचं अनुष्ठान झालं. सर्व इंद्रादिक देवदेवता त्या पावन खिंडीतून भगवान शिवांच्या पुण्य तपस्थलीकडे जाण्याचा मार्ग शोधू लागले, टाकू लागले. ती खिंड अशी होती, दोन माणसं सुद्धा एकमेकाला खेटून जातील इतकी छोटीशी खिंड. भगवान शिव परीक्षक असल्यामुळे भगवान शिवांनी विचार केला, चला इंद्रादिक देवांची परीक्षा पाहण्याची संधी आहे. माणसं माणसाशी माणसासारखं वागायला तयार, माणसं माणसाची उंची
माणसाचं अंतकरण जाणायला तयार नाही. माणसं एकमेकाला कमी लेखतात, कसपट समजतात. कोणी कितीही मोठा असो अथवा कितीही मोठा झाला तर त्याने एक सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे, सर्व अंतर्यामी भगवान शिव हे सर्वांचे परीक्षक आहे. सर्वांचं दंड करण्याचं खातं लेखणे त्यांच्याकडे आहे. भगवान शिवांनी बिला केली आणि 37व्या अवतारामध्ये देवांची परीक्षा पाहण्यासाठी एक अवधूत रूप धारण केलं. त्या खिंडीमध्ये पूर्णपणे बसले गेले. हे सर्व देव झामझाम करत त्या ठिकाणी आले. देव अधिकार परतोय मागे आणि देवगण पुढे. समोर त्याला पाहिलं. दूर हो म्हणून मोठ्या मोठ्यानं आदेश केला. पण जसा एखादा मौन व्रती त्याप्रमाणे भगवान अवधूतेश्वर भगवान शिवानी मौन रूप धारण केलं. सर्व देवांनी सांगितलं, रस्ता सोड, तुला दिसत नाही आम्ही कोण आहोत? तुला कळत नाही मागे असलेले देवादिदेव कोण आहेत? अवधूताने एकही शब्द न काढता निशब्द झाले. सारखे त्यांच्याकडे पाहत राहिले. प्रत्येक जण बोलत होता, अवज्ञावाचक बोलत होता, ऐकत होते. सर्व विनंती करताय तरी हा ऐकायला तयार नाही. इंद्रानेही प्रयत्न केला. इंद्रानेही अनेक वेळेस दूर होण्याचा आदेश केला. पण महाराज मौन व्रती एकही शब्द बोलायला तयार नाही आणि दूरही व्हायला तयार नाही, रस्ता सोडायला तयार नाही. शेवटी इंद्राला क्रोध आला. त्याने आपला अस्त्र उचलला. त्यावेळेस भगवान शिवांनी आपलं मूळ रूप प्रगट केलं. ते मूळ रूप राहून सर्व देवदेवता घाबरले. सर्वांनी भगवान शंकराकडे क्षमा मागितली. देवांनो, केवळ तुमची परीक्षा पाहण्यासाठी आणि तुम्हाला मी दिव्य संदेश देण्यासाठी हा माझा 37वा अवतार तुमच्या पुढे प्रगट केला. ऐका, या ठिकाणी एखादा जर रोगी असता, त्याला आपलं शरीर उचलून बाजूला करता आलं नसेल तर तुम्ही त्याला अशीच वागणूक दिली असती ना? अरे, या ठिकाणी एखादा अवधूत सिद्ध महापुरुष असता, त्याचं झालेलं अवजड शरीर त्याला दूर करता आलं नसतं तर त्यालाही तुम्ही अशीच वागणूक दिली असते ना? रोगी अथवा अवधूत किंवा एखादी अपंग व्यक्ती जर तुमच्या समोर असती तर तुम्ही त्यांना अशीच वागणूक दिली असते ना?
ठीक आहे, हा तुमच्यासाठी माझा संदेश आहे. इथून पुढे केव्हाही अशी चूक करू नका. भगवान शिवांचा 37वा अवतार कथा समाप्त होत आहे. भगवान शिवांचा 38वा अवतार. महाराष्ट्रामध्ये हा 38वा अवतार झाला. विदर्भ देशाचा राजा नरेश एक दिवशी अचानक परचक्र आलं. त्याला त्याच्या वाड्यामध्ये येऊन परचक्रात मारल्या गेला. समोर आपल्या पतीला मारल्या गेलं. पत्नी गरोदर होती. तिने भीतीपोटी शिला उचलली आणि भुयारी मार्गाने प्रवास करू लागली. रात्री 12चा सुमार विवरात प्रवेश केल्यापासून अंधारामध्ये चाचपडत चालत राहिले. ब्रह्ममुहूर्त 5:30चा सुमार. विवार संपल्या गेलं. द्वार मिळालं. विवरातून ती बाहेर आली, पण एका घोर जंगलामध्ये. एक मोठं तळं, पलीकडच्या राज्याचा येणाऱ्या जाणाऱ्यांचा रस्ता, तिथं ती प्रगट झाली. आणि घडलेला मागील प्रकार, पती आपल्याला सोडून गेले. गर्भिणी एवढ्या महान संकटातून अंधारामध्ये देवाने मला वाचवलं. श्वास टाकला. रात्रीच्या श्रमामुळे तळ्याजवळ गेली. जीव कोरडा पडला म्हणून पाणी पिण्यासाठी ओंजळीत पाणी घेताच तिथं एक मगर तयार झाली. आणि त्या मगरीने एकदम झेप घेऊन तिला आत ओढलं आणि फोडून खाल्लं. तेवढ्यात भगवान भोलेनाथाने एक लीला केली. तिच्यामध्ये असलेलं ते बालक अलग करून कडेला लगत एक शिवलिंग बेलाचं झाड होतं. तिथं त्या बालकाला ठेवलं आणि त्याच बेल वृक्षामध्ये अदृश्य झाले. पैल गावामध्ये एक पागल ब्राह्मणी राहत होती. पागलपणामध्ये पूर्ण गावाला परपिडा, त्रास, पागल चाळे करणे, लोक त्रासले होते. तिला कोणी भिक्षा वाढत नव्हतं. तिला कोणी घरात राहू देत नव्हतं. भुकेना ती उपाशी राहू लागली. चला, या गावात भीक मिळत नाही, पैल गावात जावं आणि भिक्षा मागून राहावं, जीवन कटवावं. म्हणून तीही पाटे निघाली नेमक्या याच रस्त्यानं ज्या ठिकाणी बेल वृक्षाखाली हे बालक ठेवलेलं. क्षणात बालकाचा रडण्याचा आवाज आला. तिचं लक्ष बालकावर गेलं. काही झालं तरी स्त्री आहेत. बालकाला पाहिल्यानंतर तिच्या ठिकाणी मातृभाव निर्माण झाला. महाराज, मातृभाव
जवळ गेली, त्याला उचललं, कुशीत घेतलं. त्याचं मुखचुंबन, स्नेहता, त्याच वृक्षातून शिव प्रगट झाले. आणि म्हणाले, हे बाले, ज्या बालाला तू उचलून कुशीत घेतले त्याचा सांभाळ कर. त्यावेळेस आपण कोण, भगवान शिवांनी आपला परिचय दिला. मग या बालाचे माता पिता कुठे? भगवान शिवांनी सविस्तर विस्तार सांगितला. याचा पिता परचक्रात मारला गेला. का मारला गेला? ऐक, अन्य मार्गाची संपत्ती आपल्या संपत्तीत मिळवली की त्याचं जे पातक होतं त्याचा परिणाम त्या पातकाने जगाला परपीडन केलं, राजांना परपीडन केलं आणि त्या सर्व राज्यांनी विचार करून त्याला त्याच्या पापाचं प्रायचित्त म्हणून आणि त्याचा संहार केला. केलेल्या कर्माचं फल म्हणून त्याचा वध झाला. म्हटले मग याची आई याच तळ्यामध्ये आताच मगरीनं खाली. मगरीनं का खाली? त्यावेळेस भगवान शिव म्हणतात, बाले, हिने मागच्या जन्मामध्ये पतीला प्रियकर असणारी आपली सवत तिला विष पाजलं. तिचा प्राण जात असताना तिने शाप दिला. जा, जशी माझी गती झाली तशी तुझी गती झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, तीच सवत मगर झाली आणि तिला फोडून खाल्लं. बाप परचक्रात मारल्या गेला. सवती मत्सराचा तळतळाट मगर होऊन राणीला फोडून खाल्लं. म्हटले मग बाले म्हणून हा बालक निराधार, याला कोणी नाहीये, याचा सांभाळ कर. जर तू याचा सांभाळ केला, हाच मुलगा पुढे राजपुत्र होईल आणि तू राजमाता म्हणून गौरवल्या जाशील. त्यावेळेस तिने भगवान शंकरांना विचारलं, 100 जन्म ब्रह्मकर्म केल्यानंतर ब्राह्मण कुलात जन्म मिळतो. मी ब्राह्मण कुलात जन्माला येऊन पागल का झाले? आतापर्यंत मला कोणतंच बोलणं कर्म योग्य कळलं नाही, योग्य सुचलं नाही, आणि आज मी तुमच्या समोर प्रश्नावर प्रश्न करते. ही बुद्धी, ही शक्ती, हे ज्ञान मला कसं प्राप्त झालं? भगवान शिव म्हणतात, बाले, मागील जन्मामध्ये तू एका ऋषीची पत्नी होती. तू त्यांच्या नजरेआड निषिद्ध आहाराचं सेवन करायची. जसं अन्न तसं रक्त तशी बुद्धी आणि तशी कृती होत असते. सामान्य
सामान्य जन्म, सामान्य कुलात जन्म, दिव्य कर्म, दिव्य जन्म, दिव्य कुलात पावन कुशी जन्म, जन्म कर्म चमे दिव्य. ऐक, ऋषीपती मिळाला पुण्याईच्या योगाने, त्रिकाल संध्या त्रिकाल पूजा करणारा, ईश्वर उपासक पती मिळाला, पण तुझ्याकडून भक्तीचा त्याचं मोल न कळल्यामुळे निषिद्ध आहाराचं सेवन आणि निषिद्ध आहाराच्या सेवनाचा परिणाम. तुझे 4 दिवस रजस्वला यातही तू नियम पाळले नाही. ज्या कालामध्ये ते व्रतधारी असायचे, नियम पालना करत असायचे, त्या कालामध्ये तू तो आहार घरात आणून शिजवत असतो. वास्तुदेवता, कुलदेवता यांनी तुला शाप दिला, जाय महात्म्याची संगती, अशा महात्म्याची दृष्टी, म्हणून तुला पुनर्जन्म ब्राह्मण कुलात जन्म मिळेल. पण या जन्मात केलेलं सर्वच कर्म निषिद्ध असल्यामुळे, निकृष्ट असल्यामुळे पुढील जन्मात तू पागल होशील. तू पागल का झाली याचं कारण मी तुला सांगितलं. म्हटले मग आता या सुपुत्राला, हे बघ, याच तळ्यावर मी मागील अवतारामध्ये इथं स्नान केलं, इथं वास केला होता, तेच माझं शिवतळ. या शिवतळ्यावर, शिवतळ्याचं दर्शन हे त्या ऋषीच्या सेवेचं पुण्य. माझं दर्शन हे ऋषीच्या सेवेचं पुण्य आहे. आणि एक दिव्य ज्ञान, दिव्य बोध या प्रसंगातून तुला मिळाला. या ऋषीच्या ईश्वर साधनेचं, उपासनेचं पुण्य आहे. ऐक, तू याचा सांभाळ कर. त्यावेळेस तिने प्रश्न केला, भगवान आता एकच मला सांगा, याचा बाप तर चक्रात गेला, आई मगरीनं खाली, या मुलाचा माझा काय संबंध, मी याचा सांभाळ करू, काय ऋणानुबंध मी याचा सांभाळ करू. त्यावेळेस भगवान शिव म्हणाले, ऐक, तिसऱ्या जन्मात तू याच वनामध्ये, याच वृक्षावर, समोरच्या वृक्षावर घरट्यामध्ये पक्षिणी होती. तुझे माता पिता, अचानक पाऊस झाला, कणकण आणण्यासाठी बाहेर गेले, पण अचानक पाऊस झाल्यामुळे कण वाहून गेले, बीज वाहून गेले, म्हणून त्यांना वेळ लागला. तू भुकेनं व्याकुळ झाली आणि घरट्याच्या द्वाराजवळ येऊन चिवचिव करून, चोचवर करून पाहत होती. व्याकुळ झाल्यामुळे, पोटात काही नसल्यामुळे चक्कर आला आणि वरून कोसळली. वरून कोसळताच एक दिशेने, एक बाजूने तुझा पंख तुटल्या गेला, जखम झाली. मातीचे कण, गवताच्या काड्या तुझ्या जखमेत खोल्या. ऐक, हाच बालक तिसऱ्या जन्मामध्ये गुराखी होता. गुरं घेऊन या ठिकाणी तो पाणी पाजण्यासाठी आला. गुरं पाणी पितायत, तेवढ्यामध्ये तुला त्याने पाहिलं.
घराण्याचे आध्यात्मिक सुसंस्कार, दयावंत वृत्ती, उचललं तुला तळ्याच्या किनारी नेलं, एक एक काडी एक एक खडा काढला, तुझी जखम धुतली, वनौषधी त्यात लावली, स्वतःचं वस्त्र फाडलं, तुझी जखम बांधली आणि तुला असं सोडून दिलं नाही. पूर्णपणे जखम बरी होईपर्यंत स्वतः जवळ पाळगलं रात्रंदिवस. पूर्णपणे जखम बरी झाली आणि तुला पिंजऱ्यात परतंत्रात सोडलं, ठेवलं नाही तर तुला याच आकाशामध्ये मोकळं केलं, स्वतंत्र केलं. मागील जन्मात त्याने तुझं रक्षण केलं, तुझी सेवा केली, तुझा सांभाळ केला, म्हणून त्याचं ऋण याही जन्मात तू त्याचा सांभाळ कर. हाच पुत्र राजपुत्र होईल आणि तू राजमाता म्हणून गौरवल्या जाशील. हा भगवान शिवांच्या विदर्भ देशाच्या राजा नरेशाच्या सुपुत्राच्या दिव्य कहाणीचा घेतलेला अवतार.